नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी। इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील एक कथा, त्याचा परिचय आज आपण करून घेणार आहोत। कथेचं नाव आहे गवताचे पाते आणि त्याचे लेखक आहे वि स खांडेकर। वि स खांडेकरांच्या सुवर्णकण या रूपक कथा संग्रहातीलच ही एक कथा गवताचे पाते। आता तुम्हाला लक्षात आलं असेल की रूपक कथा आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा पडतो की रूपक कथा म्हणजे काय, बरोबर आहे ना? तर रूपक कथा हे समजून घेण्यासाठी आपल्याला 9वी मध्ये रूपक अलंकार होता। रूपक अलंकारामध्ये काय होतं की उपमेय आणि उपमान हे अभेद्य असतं, याच्यात कोणताही भेद नसतो किंवा ते एकरूप असतं, म्हणजे रूपक अलंकार। आणि त्याच अलंकाराच्या धर्तीवर लिहिलेली ही कथा म्हणजे रूपक कथा असते। आता रूपक कथेमध्ये काय होतं की सरळ सरळ कथेचा अर्थ जो असतो तो सांगितला जातो, पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक गर्भित असा अर्थ असतो की ज्यामुळे त्या कथेचा अर्थ हा बाजूला पडून आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर काहीतरी कुठल्या तरी गोष्टींवर भाष्य केलेलं असतं, चिंतन किंवा विचार मांडलेला असतो। म्हणजे रूपक कथेमध्ये सरळ सरळ एक अर्थ आणि दुसरा म्हणजे तो वाच्यार्थ झाला, आणि दुसरा लक्षार्थ म्हणजे रूपक कथेच्या पेक्षा वेगळा असा अर्थ आपल्याला लक्षात येतो। 3 झाली रूपक कथा। मला वाटतं रूपक कथा म्हणजे काय तुमच्या लक्षात आलंय। अजून आपण या पाठाचा परिचय करून घेताना रूपक कथेचे वैशिष्ट्यही आपल्याला समजणार आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून ते वैशिष्ट्य समजल्यानंतर आपली ही गवताचे पाते ही जी कथा आहे ती रूपक कथा कशी आहे हे तुमच्या निश्चितच लक्षात येईल। पण तत्पूर्वी आपण लेखकाचा परिचय करूया की वि स खांडेकर काय दिलेलं आहे आपल्या पाठ्यपुस्तकात ते समजून घेऊया, आणि आणखी वि स खांडेकरांबद्दल मी थोडीशी माहिती पण तुम्हाला सांगते। तुमच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 24 बघा, 7वा धडा आहे गवताचे पाते। वि स खांडेकर 1898 ते 1976। कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक। 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला। भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले। त्यांचे कांचनवृक्ष, 2 ध्रुव, उल्का, 2 मणे, हिरवा चाफा, रिकामा देवारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, तर वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेख संग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रकाशित आहे। विद्यार्थी मित्रांनो, वि स खांडेकरांच्या या ज्या कादंबऱ्या किंवा कथा संग्रह आहेत ना, ते कथा संग्रहाचे इतके प्रसिद्ध लोकप्रिय आहेत की अनेक भाषांमध्ये त्याचे भाषांतरित झाले। आणि ययाती ही तर कादंबरी वि स खांडेकरांचे अगदी सर्वोच्च स्थान, म्हणजे आपण जर पूर्ण वाङ्मय आपल्या मराठी साहित्याचा जर नंबर लावायचा ठरवला, क्रमांक द्यायचा ठरवला, तर ययाती कादंबरी ही सर्वप्रथम कदाचित कादंबरी असू शकेल। इतकी ती लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण अशी ही कादंबरी आहे। तसंच वि स खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, तो आपल्याला लक्षात आलेलं, कारण ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे, हे लक्षात घ्या तुम्हाला। आणि मराठी साहित्यिकांमध्ये सर्वप्रथम वि स खांडेकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। वि स खांडेकरांच्या समग्र साहित्याचा जर आपण विचार केला तर त्यांचे संपूर्ण साहित्य हे मानवधर्मी आहे, हे आपल्या लक्षात येतं। किंवा त्यांनी जीवनासाठी कला या तत्वाचा पुरस्कार करणारे खांडेकर मानवी जीवनातील विविध प्रश्न असो किंवा समस्या असो, त्यांचा उहापोह करताना जो विचार मांडतात किंवा जे चिंतन करतात ना, ते चिंतन म्हणजे जणू काही अखिल भारतीय किंवा अखिल मानवी पूर्ण विश्वाच्या मानव जातीच्या एखाद्या अंतिम कल्याणाचेच ते अमर असे भाष्य बनून जाते। बरं, गंमत अशी आहे की तो विचार किंवा ते चिंतन जे येतं ते असं तात्विक असं मांडलेलं नसतं, तर ते उपमा असेल, उत्प्रेक्षा असेल
किंवा रूपक असेल यासारख्या भाषिक सौंदर्याचा साजही चढवून येतं. त्यामुळे त्यांचे साहित्य हे एकाच वेळेला ललित मनोहर होऊन जाते तर एकीकडे विचारोत्तेजक पण बनत असते. वाचकांवर आपला शब्द सौंदर्य आणि विचार सौंदर्याची अशी काही ती मोहिनी घालते की आपण वाचक नक्कीच अंतर्मुख होऊन जातो. लक्षात आलं का तुम्हाला लेखकांबद्दल, वि स खांडेकरांबद्दल? अशा या वि स खांडेकरांचा एका कथेचा, रूपक कथेचा आपण इथे आज परिचय करून घेणार आहोत. कथेचं नाव गवताचे पाते. आता कथेची प्रस्तावना किंवा कथेबद्दलचा थोडासा सारच सांगितलेला आहे, तो सुरुवातीला बोला. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह आहेत. यांपैकी सुवर्णखण ही खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकाच्या रूपकातून मानवाच्या विविध वृत्ती आणि प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडविले आहे. आता आपल्याला पहिले रूपक कथा म्हणजे काय असतं त्याची वैशिष्ट्य आपण समजून घेऊया. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की रूपक हा अलंकार जो आहे की उपमेय आणि उपमान ह्याच्यामध्ये आपल्याला फरकच करता येत नाही. कुठलं उपमेय आहे आणि कुठलं उपमान आहे ती इतकं एकरूप होऊन जातं आणि त्याच अलंकारावर आधारित जी कथा लिहिली जाते ती रूपक कथा आहे. मग आता रूपक कथेची वैशिष्ट्य काय ही आधी आपण समजून घेऊया. बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात, खरंय ना? मग कोणते कोणते कथा आहेत तर विज्ञान कथा असतात, ऐतिहासिक कथा असतात, जातक कथा असतात, साहस कथा असतात, रहस्य कथा असतात, ऐतिहासिक पौराणिक कथा असतात, विनोदी कथा असतात, यासारख्या असे अनेक कथा प्रकार आहेत. यांपैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. आता रूपक कथेची वैशिष्ट्य कोणती तर रूपक कथा म्हणजे ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशनपरता ही रूपक कथेची आणखीन वैशिष्ट्य होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. आता मी तुम्हाला रूपक कथेचे काही मुद्दे इथे लिहून देते, दाखवते आणि मग त्याच्यावर थोडंसं थोडक्यात त्याचा अर्थ काय हे समजून सांगते बरं का. तर आपल्याला आधी रूपक कथेची वैशिष्ट्य समजून घेऊया. काय सांगितलेलं आहे रूपक कथेची वैशिष्ट्य तर अर्थघनत्व म्हणजे जरी रूपक कथा ही आकाराने लहान असली तरी अर्थघनत्व, अर्थाच्या बाबतीत मात्र ती अत्यंत प्रभावी असते. रूपक कथा ही आकाराने लहान असते, हे पण एक महत्वाचं आहे की आकाराने लहान असते. म्हणजे आताच आपल्या पाठ्यपुस्तकातलीच कथा जर बघितली तर किती छोटीशी कथा आहे, असं वाटेल की किती लहान मुलांना आपण जसं कथा वाचून दाखवतो तेवढ्या आकाराची ती कथा, परंतु त्याच्यामध्ये मात्र अर्थाच्या बाबतीत मात्र अत्यंत भरीव किंवा अतिशय महत्वपूर्ण असं त्याच्यातला अर्थ सांगितलेला असतो. तिसरी गोष्ट म्हणजे आशय समृद्धता असते. आशय जो सांगितलेला आहे, विषय वेगळा आणि आशय वेगळा. आशय जो सांगितलेला असतो त्या कथेमधला भाग असतो, लक्षात घ्या. आणि तो जो आशय आहे त्या आशयामध्ये समृद्धता म्हणजे आशय सुद्धा एक प्रकारे अत्यंत महत्वपूर्ण आणि असा असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी सूचित केलेलं असतं आशयामध्ये, ते सूचकता असते आणि त्यामुळे आशय सूचकता आणि समृद्धता याच्यामुळे काय होतं ती एक कथा अत्यंत परिणामकारक होते. आणखीन एक महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये नाट्यात्मकता असते बऱ्यापैकी की रूपक कथेमध्ये कुठेतरी संवाद असतात, एकमेकांशी काही कुठल्या तरी विषयावर संघर्ष असतो किंवा काहीतरी एकमेकांचं कुठेतरी कौतुकही असतं, कसंही असतं, कुठेतरी नाट्यात्मकतेचा भाग त्याच्यामध्ये आलेला असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे की अलंकारिकता म्हणजे एक तर रूपक हा अलंकार तर तिथे असतोच असतो,
पण कधी कधी रूपक अलंकाराबरोबर लेखक इतकं त्याचं भाषिक सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपमा उत्प्रेक्षा या अलंकाराचाही तो वापर करत असतो. त्यानंतर सगळ्यात आणखी महत्वाचं म्हणजे काहीतरी संदेश देण्याचं काम ही रूपक कथा करते. नुसतं आपण कथा वाचून झालं काम असं नाही, तर त्याच्यात आपल्या लक्षात येतं कथा वाचल्यानंतर की त्याच्यातून कोणता संदेश दिलेला आहे. आणि तो संदेश पण हे एक आणखी महत्वाचं आहे. संदेश ते तर कळतच की वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी होत जातो आणि लक्षार्थ प्रभावी होतो. आता हा मुद्दा तुम्ही इथे लक्षात घ्या की मी जसं सांगितलेलं होतं की उपमेय आणि उपमान हे इतके एकरूप होतात, हे रूपक अलंकाराचे वैशिष्ट्य आहे. आता उपमेय जो असतो म्हणजे आपल्याला जो वाच्यार्थ कथेमध्ये जे दिसते आहे की उपमान जे असतं कथेमध्ये जे आपल्याला वाटतंय ते लक्षात येतं की अरे हा वाच्यार्थ जी कथा आपण वाचतोय ते काही लेखकाला तसं नाही म्हणायचंय, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आपल्या लेखकाला सुचवायचं तर नाहीये ना. म्हणजे तो लक्षात जे वेगळं सुचवायचं हे आपल्याला जे वाटतंय ना तो झाला लक्षार्थ. हे आपल्या लक्षात येतं म्हणजे त्या कथेचा भावार्थ किंवा त्या कथेमध्ये कथेला काही गर्भित अर्थ असा काही वेगळा आहे का, ह्या झाला कथेचा लक्षार्थ. इथपर्यंत तुमच्या लक्षात आला सगळा मुद्दा? आला ना लक्षात? आता आपण प्रत्यक्ष कथा वाचूया आणि मग कथेतील जो लक्षार्थ आहे तोही वाच्यार्थही समजून घेऊया आणि कथेतील लक्षार्थही समजून घेऊया. काय कथा बघा, पृष्ठ क्रमांक 24 वर. हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट 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 त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस रे तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाहीये बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा सुरू झाला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाणी सळसळत होती आणि पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काही हिवाळ्यातली पानं जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा कर्णकटू आवाज. ची 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 ची, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला यांनी. समजली ना कथा? तर आता आपण कथेचा पहिले वाच्यार्थ समजून घेऊया आणि कथेचा वाच्यार्थ समजला की मग आपण लक्षार्थ म्हणजे भावार्थाकडे जाऊया. आता हे सगळं मी आधी पुसते आणि हे तुम्हाला लक्षात आलं असेल की आकाराने तर लहान आहे. अर्थघनत्व, आशय समृद्धता, नाट्यात्मकता हे भाग जसं आपल्याला मी कथेचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ सांगेल तेव्हा हे सगळे मुद्दे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे की हिवाळा नुकताच सुरू झाला होता. आता हिवाळा सुरू झालेला होता म्हणजे काय झालं, हिवाळ्यामध्ये लक्षात घ्या की हिवाळ्यामध्ये पानगळ होते. हा
शिशिर ऋतूमध्ये पानगळ होण्याचा प्रकार आहे. आपण वसंत ऋतू चैत्रमध्ये बघितलेलं होतं की वसंत ऋतूमध्ये काय होतं की नवीन पालवी फुटते, नवी सगळी सृष्टीमध्ये हिरवे हिरवे गार सुंदर असे रसरशीत पानं फुलं वगैरे हे वसंत ऋतूमध्ये होतात. पण त्याच्या आधीचा जो ऋतू असतो त्या ऋतूमध्ये मात्र पानगळ होते आणि तो ऋतू हिवाळ्यामध्ये येतो. म्हणजे हिवाळ्याच्या ऋतूमध्ये शिशिर ऋतू होतो. तर त्यावेळेला काय होत होतं की ही जी झाडावरची पानं आहेत ती पानं खाली गिरक्या खात खात गोल गोल फिरत 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 जमिनीवर पडत होती. आणि जमिनीवर पडताना काय होतं की ही जी गवताची पाती होती, गवताची लहान लहान पातं, त्याच्यातल्या त्या पानांवर त्या गवताच्या पात्यांवर पडत असल्यामुळे हे जे हिवाळ्याच्या थंडीमुळे कुडकुडणाऱ्या थंडीमुळे हे जी गवताची पाते होती ही छान झोपलेली होती आणि गोड गोड स्वप्न बघत होते. ते स्वप्नांचा चुराडा होत होता आणि म्हणून मग त्याच्यातलं एक पात चिडून त्या पानांना म्हणालं, काय म्हणालं की कसला रे हा कर्णकटू आवाज तुमचा, त्यामुळे माझ्या गोड गोड स्वप्नांचा सगळा चुराडा झाला की. आणि त्यावर हे पान काय म्हणालं, हे पान म्हणालं की आमच्यासारख्या उच्च वातावरणात राहणाऱ्या लोकांना, तुमच्यासारख्या मातीत मिसळलेल्या जन्मल्या आणि मातीतच राहिल्या म्हणजे मातीमधूनच आलेल्या आणि मातीतच राहणाऱ्या लोकांना त्याची कल्पना येणार नाही. हा आवाज नाहीये, हे गाणं चाललेलं आहे. म्हणजे इथे पटपट हा जो आवाज आहे त्या ह्या झाडाला गाणं आहे, त्याच्यासाठी संगीत आहे, सुंदर नाद आहे. आणि गवताच्या पात्यासाठी मात्र हा कर्णकटू आवाज आहे. एकच गोष्ट दोघांना दोन वेगवेगळ्या पद्धतीची वाटते. बघा काय म्हणाले ते की तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले आणि गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला काय म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू, तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोडगोड स्वप्नांचा चुराडा झाला. म्हणजे त्याला तो दंगा वाटतोय आणि कटकट वाटते. तर पानाला राग येऊन तो काय म्हणतोय की अरे जा चिडखोर बिब्बा कुठला, म्हणजे हा काय तो चिडका आहे असं वाटतंय. आणि शेवटी मातीत जन्मून तू मातीतच डोळणारा, तुझ्यासारख्या क्षुद्र, याला तू क्षुद्र समजतोय आणि आपण मात्र अगदी उच्च वातावरणात राहतोय, कारण उंच आहे ना, मोठं झाड ते, त्यामुळे त्याला असं वाटतं मी मोठा श्रेष्ठ. उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार, हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आन करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला हे समजायचं नाही. गवताचं पातं हे अरसिक समजतोय, चिडखोर आहे, क्षुद्र आहे, मातीत जन्मून तो मातीतच डोळणारा आहे, हे सगळं समजतोय ते झाडाचं पान. आणि झाडाचं पान याला कसं वाटतंय, कर्णकटू आवाज करणारा आहे, गोड गोड स्वप्नांचा चुराडा करणारा आहे, अशा पद्धतीचं. आता नंतर काय झालं बघा, हे नाट्यात्मकता कशी आहे हे लक्षात येत आहे तुमच्या, आहे की नाही. तर नाट्यात म्हणून मग पुढे हे बोलता बोलता हे पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. आता हे जे पडलेलं पान आहे हे धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले, पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. आता हे पान जे आहे ते मातीत मिसळलं आणि परत त्याचं पुन्हा वसंत ऋतू आला आणि वसंताच्या संजीवक स्पर्शाने हे जागे झालं. पण जागे झालं तर कसं जागे झालं, तर त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले. हे जे पान आहे त्या पानाचं रूपांतर झालं गवताच्या चिमुकल्या पात्यात. आणि मग पुन्हा हिवाळा आला. आता परत काय झालं, वसंत ऋतू झाला, वर्षा ऋतू वगैरे सगळे ऋतू एक एक ऋतू गेल्यानंतर पुढच्या वर्षी परत हिवाळा ऋतू आला आणि हिवाळ्या ऋतूमध्ये परत झाडावरची दुसरी पानं गळायला लागली. आता हे जे आधीच्या वर्षी जे पान म्हणून होतं, झाडाचं पान होतं ते झालं गवताचं पातं आणि त्याला काय वाटायला लागलं बघा. आता इथे काय सांगितलेलं आहे की पुन्हा हिवाळा आला, थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले आणि झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाणी सळसळत होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच फुटफुटले. आता हे गवताचे पाते आधीच्या जेव्हा ऋतूमध्ये हिवाळीच्या ऋतूमध्ये सांगितलेलं होतं की एक गवताचं खातं आणि झाडाच्या पानामध्ये संभाषण दाखवलेलं आहे, संवाद आहे. पण आता मात्र ते स्वतःशीच फुटफुटते. काय ही हिवाळ्यातली पानं,
जीव खाऊन टाकलाय नुसता, म्हणजे काय किती त्रास देत आहेत, किती कंटाळा त्रासलेले आहेत सगळे, जीव खाऊन टाकलाय नुसता. केवढा कर्णकटू आवाज, छी 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 छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला यानं. म्हणजे जे आधीच्या पानाला हे गाणं वाटत होतं, तो आवाज म्हणजे गाणं वाटत होतं, आपण किती उच्च वातावरणात जगतोय आणि हे गवताचं पात किती क्षुद्र आहे, मातीत जन्मतून मातीतच मिसळणार आहे असं जे पान हे समजत होतं, आता तेच पान गवताचं झालंय. आणि परत ते आधीच्या गवताच्या पात्याला जे वाटत होतं तेच आता त्यालाही वाटायला लागलेले. हे सगळी ही नाट्यात्मकता आहे. आणि बघा वाक्प्रचार पण किती आहे की मातीत जन्मलाय म्हणजे शूद्र पातळीवर जगणाऱ्या माणसाला, किंवा जीव खाऊन टाकणे म्हणजे किती त्रास देणे वगैरे, यासारखे वाक्प्रचार आलेले आहे. अलंकारिकता, भाषा सौंदर्य तर आहेच आहे याच्यामध्ये. आणि आपण जो आता बघितलाय तो सगळा वाच्यार्थ आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं, हा वाच्यार्थ समजून घेतलाय. आता आपण पुढच्या भागामध्ये या कथेचा लक्षार्थ समजणार.